तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर काल आपण 7वीच्या स्कॉलरशिपचा मॅथचा टोटल सिलेबस पाहिला. त्यामध्ये किती चॅप्टर्स आहेत. आता आपण वन बाय वन एक एक चॅप्टर बघूया. तर फर्स्ट चॅप्टर आहे नंबर्स. तर नंबर्स हा चॅप्टर मधले किती क्वेश्चन्स येतात? 4 क्वेश्चन्स ऑफ हॅव्हिंग वेटेज 8 मार्क्स. तर हा 8 मार्कासाठी हा चॅप्टर आहे. तर नंबर्स मध्ये काय काय आहे, आपण टाइप्स ऑफ नंबर्स मध्ये बघूया. फर्स्ट इवन नंबर. इवन नंबर म्हणजे काय, आधी आपण डिटेलमध्ये बघूया. इवन नंबरला आपण मराठीमध्ये म्हणतो समसंख्या. काय म्हणतो? समसंख्या. तर समसंख्या म्हणजे काय की द नंबर हॅव्हिंग युनिट प्लेस, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे 0 2 4 6 8 आहे. मग तो नंबर किती डिजिट असू, 2 डिजिट असू, 4 डिजिट असू या 8 डिजिट असू, आपण आपल्याला कुठे बघायचं, फक्त बघायचं युनिट प्लेसला, की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 आहे तर त्या नंबरला आपण काय म्हणतो, इवन नंबर म्हणतो. किंवा द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे असा नंबर की ज्या नंबरला दोन्ही भाग जातो, निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजे काय करणे, की त्या नंबरला डिवाइड केल्याच्या नंतर रिमाइंडर जर 0 येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, निशेष भाग जाणे. त्याला म्हणतो आपण इवन नंबर. तर मग इवन नंबरची सुरुवात कुठून होते, 0 पासून 2 4 6 8 असे डिफरंट नंबर्स आहेत. तर मग आता एक्झाम मध्ये काय काय येऊ शकतं, तर आपण काय करू, आधी जसे थेरी बघूया आणि त्यानंतर एक्झाम मध्ये येणारे क्वेश्चन बघूया. आपण चॅप्टर झाल्याच्या नंतर बघूया. डिटेलमध्ये आपण बेसिक तर बघून घेऊया. तर इवन नंबर मध्ये काय येऊ शकतं, की बाबा 2 इवन नंबरचे ऍडिशन काय येते, 2 इवन नंबरचे ऍडिशन इवनच येईल. एक्झाम्पल घेऊन बघायचं. समजा 2 + 4 ऍडिशन किती आली 6, म्हणजे सम ऑफ टू इवन नंबर्स इज ऑल्सो ऑलवेज इवन नंबर. त्यानंतर हे झालं इवन नंबर मध्ये. दोन इवन नंबर मध्ये कितीचा डिफरन्स असतो, 2चा डिफरन्स असतो. त्यानंतर बघूया आपण ऑड नंबर. त्यानंतर बघूया आपण ऑड नंबर. तर ऑड नंबर म्हणजे काय आहे, ऑड नंबरला आपण मराठीमध्ये म्हणतो विषम संख्या. काय म्हणतो? विषम संख्या. तर विषम संख्या म्हणजे काय, की नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 और नंबर हॅव्हिंग युनिट प्लेस, या नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे 1 3 5 7 9 असं जर असेल युनिट प्लेसला, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो, म्हणजेच ऑड नंबर. तर मग ऑड नंबरचं काय काय आहे, समजा आपण ऑड नंबरची ऍडिशन केलो तर आपला नंबर काय भेटतो, इवन भेटतो. सम ऑफ 2 ऑड नंबर इज ऑलवेज इवन नंबर. त्यानंतर समजा इथं काय राहिले, आता 2 इवन नंबरची आपण मल्टिप्लिकेशन जरी केली, म्हणजे 2 × 2 केलो तर आन्सर काय भेटणार आहे, 4 भेटणार आहे. म्हणजे मल्टी प्रोडक्ट ऑफ 2 इवन नंबर इज ऑल्सो एन इवन नंबर. इथं सम ऑफ 2 ऑड नंबर इज इवन नंबर. त्यानंतर समजा एक इवन नंबर आहे आणि एक ऑड नंबर आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल घेऊन बघायचं आपण, 2 आहे आणि एक 3 आहे, त्या ऍडिशन काय आलं 5 आलं. म्हणजे सम ऑफ इवन नंबर अँड ऑड नंबर इज ऑड नंबर, ऑलवेज ऑड नंबर. प्रत्येक वेळेस ऑडच नंबर येणार आहे. म्हणजे 2-3 एक्झाम्पल घेऊन बघायचं, एक एक्झाम्पल घेऊन सॅटिस्फाय होईल असं काय नाही, 1-2 एक्झाम्पल घेऊन बघायचं. तर बेसिक मध्ये आपण काय बोला, टाइप्स ऑफ नंबर्स मध्ये इवन नंबर, ऑड नंबर हे झाले बेसिक. आता कोणता नंबर आहे, इवन झाला, ऑड झाला. आता सर्वात महत्वाचा आणि ज्यावर एक्झाम मध्ये भरपूर क्वेश्चन्स असतात असा आहे सर्वात महत्वाचा, दॅट इज प्राईम नंबर. प्राईम नंबरला आपण मराठीत म्हणतो मूळ संख्या. काय म्हणतो आपण, मूळ संख्या. प्राईम नंबर म्हणजे काय, की असा नंबर की ज्या नंबरला फक्त त्या नंबरने किंवा 1 ने भाग जातो. किंवा सर्वात सोपे डेफिनेशन म्हणले, नंबर हॅव्हिंग ओनली 2 फॅक्टर्स, तर त्याला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर म्हणतो. म्हणजे असे नंबर
की ज्या नंबरला फक्त दोनच फॅक्टर आहेत. जसे की आता बघा 3 आहे. 3 हा नंबर 1 आणि 3 च्या टेबलमध्ये येतो. सो 3 इज कॉल्ड एज प्राईम नंबर. त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 7 आहे. 9 हा प्राईम नंबर आहे का? नाही, कारण 9 चे फॅक्टर्स भरपूर आहेत. 1 आहे, 3 आहे, 9 आहे, 2 पेक्षा जास्त झाले, म्हणून आपण 9 ला प्राईम नंबर म्हणू शकत नाही. 9 हा प्राईम नंबर नाही. तर कोणकोणते नंबर्स आहेत? 9, 7, 11, 13, 17, 19, 23, पुन्हा 29, 31. तर असे आपल्याला काय असे कोणते नंबर्स आहेत? हे प्राईम नंबर्स आहेत. तर मग एक्झाम मध्ये काय येते की बाबा 1 ते 25 किंवा 1 ते 50 मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत? 50 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत? तर मला वाटतं 1 ते 50 मध्ये आय थिंक 15 प्राईम नंबर्स आहेत आणि इथं 10, म्हणजे टोटल 25 प्राईम नंबर्स फ्रॉम 1 टू 100. तर बघू आपण, चेकच करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11च्या नंतर किती आहे? 12. 12च्या नंतर 13, 14, 15. सो देर आर 15 प्राईम नंबर्स फ्रॉम 1 टू 50. 1 ते 50 मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत? 50 प्राईम नंबर्स आहेत. 50 ते 100 मध्ये 10, म्हणजे टोटल देर आर 25 प्राईम नंबर्स फ्रॉम 1 टू 100. त्याच्यावरचे वेगवेगळे क्वेश्चन्स असतात. लक्षात ठेवा की दोन प्राईम नंबर मध्ये समजा 2चा जर डिफरन्स असेल त्याला काय म्हणायचं ते बघू आपण. आता प्राईम नंबर मध्ये आणखीन त्याचे फाटे फुटतात. प्राईम नंबर मध्ये आहे ट्विन प्राईम आणि को प्राईम. ट्विन प्राईमला काय म्हणतात? जोडमूळ संख्या म्हणतात. मराठीमध्ये पण बघू आपण, जोडमूळ संख्या. आणि ह्याला म्हणतात मग सहमूळ संख्या मध्ये वाटतं काहीतरी आहे, को प्राईम. तर दोन्ही मध्ये फरक काय? ट्विन प्राईम आणि को प्राईम. तर ट्विन प्राईम मध्ये सोपं आहे, ज्या दोन प्राईम नंबर मध्ये 2चा डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो? ट्विन प्राईम म्हणतो. जसे की 3 आणि 5 हे दोन्ही पण प्राईम नंबर्स आहेत. या दोन प्राईम नंबर्स मध्ये किती डिफरन्स आहे? 2चा डिफरन्स आहे, त्याला आपण काय म्हणतो? ट्विन प्राईम पेअर आहे. 5,7 आहे, 11,13 आहेत. ह्याच्यामध्ये पण विचारतात की ट्विन प्राईमच्या जोड्या किती आहेत? 1 ते 50 मध्ये किती आहेत? 1 ते 100 मध्ये किती आहेत? ते आपण बघूया. ते आपण थेरी बघूया. पुन्हा को प्राईम. को प्राईम म्हणजे काय आहे की असे दोन नंबर्स की त्या दोन नंबर्स मध्ये 1 कॉमन असतो. जसं की आता बघा 8 आणि 15. आता 8 आणि 15 मध्ये बघा 8 चे फॅक्टर्स काय काय आहेत? 8 कोणत्या टेबल मध्ये येतो? 1 च्या, 2 च्या, 4 च्या आणि 8 च्या. हे काय झाले याचे फॅक्टर्स. त्यानंतर 15 कोणत्या टेबल्स मध्ये येते? 1 च्या, 3 च्या, 5 च्या आणि 15 च्या. तर या दोन नंबर्स मध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1 आहे. त्यामुळे आपण 8 आणि 15 ला काय म्हणतो आपण? पेअर ऑफ को प्राइम्स. म्हणजे अशा दोन नंबर्स मध्ये ज्यामध्ये एकच कॉमन आहे त्याला आपण काय म्हणतो? को प्राइम. आता आपण एक नंबर राहिला आपल्याकडून, दॅट इज कंपोजिट नंबर. प्राइम नंबरच्या नंतर कोणता नंबर असतो? प्राइम नंबरच्या नंतर. प्राइम मध्ये कोणकोणते झाले? ट्विन प्राइम आणि को प्राइम. आता याच्यानंतर कुणाचा नंबर येतो? कंपोजिट नंबर. म्हणजे काय? तर सर्वात सोपी डेफिनेशन, जो नंबर प्राइम नंबर नसतो तो काय असेल? ऑलवेज कंपोजिट नंबर असतो. त्याचे डेफिनेशन काय सर? तर बघा, नंबर हॅव्हिंग मोर दॅन 2 फॅक्टर्स. असे नंबर की ज्याचे 2 पेक्षा जास्त, मोर महत्वाचा आहे की असा नंबर की ज्या नंबरचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात त्याला आपण काय म्हणतो? कंपोजिट नंबर म्हणतो. तर बघा, फॉर एक्झाम्पल समजा मी 10 घेतलं, तर 10 कोणत्या टेबलमध्ये येते? 1 च्या तर येणारच आहे, 2 च्या आहे, 5 च्या आहे, 10 च्या आहे. किती फॅक्टर झाले? 4 झाले.
हा काय असेल कंपोजिट नंबर. तर स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर कोणता आहे 4 पहिला. 1 इज नॉर प्राईम नॉर कंपोजिट, त्यानंतर 2 प्राईम नंबर आहे 3 प्राईम नंबर आहे, तर फर्स्ट कंपोजिट नंबर असतो 4. तर मग काय करायचं आपण 1 ते 100 मध्ये नंबर्स लिहायचं आणि त्यामध्ये आपण प्राईम नंबर गोल करायचं. जे प्राईम नंबर नाही तो काय असतो कंपोजिट असतो. आता बघा ह्यामध्ये इवन प्राईम नंबर एकच आहे, या जगामध्ये इवन प्राईम नंबर एकच आहे, दॅट इज 2. 2 इज अ ओनली इवन प्राईम नंबर. बाकीचे सगळे नंबर कसे आहेत ऑड आहेत, बाकी सगळे काय आहेत ऑड आहेत. मग कंपोजिट नंबर जो प्राईम नाही तो कंपोजिट असेल आणि जो कंपोजिट नाही तो काय असेल प्राईम असेल. ज्या दोघांमध्ये असा रिलेशन आहे की बाबा जो नंबर प्राईम नंबर नाही तो काय असेल कंपोजिट असेल. आणि यावर भरपूर क्वेश्चन्स असतात. आपण एक्झाम मधले जे PYQ आहेत ते आपण चॅप्टर झाल्याच्या नंतर बघूया. तर प्राईम नंबर झाला, कंपोजिट नंबर झाला, तर मग आणखीन काय म्हणता येईल याच्यामध्ये कंपोजिट नंबर. तर कंपोजिट नंबर विचारू शकतात की बाबा 1 ते 50 मध्ये किती कंपोजिट नंबर आहेत, 50 ते 100 मध्ये किती आहेत. मग आपण जर मायनस केले, आता आपल्याला प्राईम नंबर माहित आहेत किती आहेत, तर आपण कंपोजिट सांगू शकतो ना, बरोबर आहे. म्हणजे 1 ते 100 मध्ये आपल्याला प्राईम नंबर किती आहेत 25 आहेत, तर मग उरलेले काय असतील कंपोजिट असतील, बरोबर आहे. तर मग चालते, मग आज आपण नंबर घेतलेला आहे. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टर दॅट इज ऑपरेशन्स ऑन नंबर्स. थँक्यू.